समर्थ रामदास स्वामी हे 1608 ते 1682 या कालखंडामधील महाराष्ट्रातील एक थोर संत, कवी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु होते. समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म हा 1608 मध्ये जालना जिल्ह्यातील जांब या गावी चैत्र शुद्ध नवमीला म्हणजेच रामनवमीच्या दिवशी सूर्याजीपंत ठोसर व रानूबाई ठोसर यांच्या पोटी झाला होता. ते बालपणापासूनच अत्यंत वेगळे आणि भगवत भक्त होते. लग्नाच्या वेळी भर मंडपामध्ये सावधान हा शब्द ऐकताच त्यांनी एकटेच राहण्याचा निश्चय केला व ते स्वतःच्या लग्नामधून पळून गेले. त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या व भारत भ्रमण करून समाज प्रबोधन केले. भारत भ्रमणानंतर त्यांना रामदास म्हणजेच रामदास स्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना राजकारणामध्ये भक्ती आणि निष्ठेची जोड दिली आणि म्हणूनच त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु मानले जाते. समर्थ रामदास स्वामी यांनी समर्थ संप्रदायाची स्थापना केली. त्याचप्रमाणे दासबोधासारखा महान ग्रंथाचे लिखाण केले. मनाचे श्लोक, साहित्यामधून भक्ती, प्रपंच, राष्ट्रप्रेम व समाज जागृतीचा संदेश त्यांनी दिला. दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम, करुणाष्टके अशा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी साहित्य लिहिले. त्याचप्रमाणे भारतामध्ये अनेक ठिकाणी रामदासी मठ आणि हनुमानाची मंदिरे स्थापन केली व समाजाचे प्रबोधन केले. स्वधर्मनिष्ठा आणि राष्ट्रप्रेमाची शिकवण देऊन लोकांना त्यांनी संघटित केले. भक्तीसोबतच बलोपासना म्हणजेच शरीर सुदृढ ठेवणे यालाही खूप महत्त्व आहे हे पटवून दिले आणि ते आजही प्रेरणादायी आहे. रामाची व मारुतीची मंदिरे स्थापन करून महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा समर्थ रामदासांनी प्रयत्न केला. दासबोध या ग्रंथाद्वारे त्यांनी आयुष्याचे तत्वज्ञान, कर्मयोगाचे महत्त्व सांगितले. त्याचप्रमाणे शिष्य परिवाराविषयी सांगायचे झाल्यास त्यांनी समाजामधील विविध स्तरामधील लोक तसेच अनेक गुप्त शिष्य बनवून समर्थ संप्रदायाचा प्रसार केला. त्यांचे जय जय रघुवीर समर्थ हे वचन प्रसिद्ध आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी त्या काळी 1100 मठ व सुमारे 1400 तरुण मुलांना समर्थ संप्रदायाची दीक्षा दिली.